त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमचा अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं. मला असं वाटतं तशी प्रक्रिया अवलंबली तर बरं होईल. नाही, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे बावनकुळे साहेब की तुमच्या दबावामुळे अनेक सर्टिफिकेट बदलले गेले आणि आता मला सरकारला सांगायचं आहे की मराठा हवेत की बावनकुळे हवेत, ओबीसी हा वाद परत एकदा ते निर्माण करू पाहतात. नाही, असं आहे, ठीक आहे, ते काय बोलले मला याच्याबद्दल जास्त चर्चा करायची नाही. मी एवढंच सांगेल, जात पडताळणीच्या कुठल्याही त्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, ना कुणा मंत्र्याला नाही. त्यामुळं जात पडताळणी हे स्वतंत्र काम करणारं त्या ठिकाणी अर्धन्यायिक प्रक्रियेमधलं एक त्या ठिकाणी हा अर्धन्यायिक प्रकरणं सारखे त्या ठिकाणी त्यांना निकाल करावे लागतात. त्यामुळे जात पडताळणीवर कोणी मंत्री फोन करेल आणि त्यांचं जात पडताळणी ऐकेल असं या राज्यात होत नाही, कुठल्याही राज्यात होत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं याचं काही जरांगीजीला वाटतं की बाबा काही आमच्या मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द झाले असतील ते कोर्टामध्ये जात बांधू शकतात, हायकोर्टमध्ये त्यांना त्या ठिकाणी रिलीफ मिळतो. आता ते जात पडताळणीला माहीत, जे काही त्या ठिकाणी ती समिती आहे, जात पडताळणी समिती, ही समिती चेक करतं जे काही कुठल्या समाजाचे, मग ते ओबीसी समाजाचे असतील, जे काही असतील. आता नेमकं मला त्या ठिकाणी हा डेटा आपण मिळू शकेल वेबसाईटवर की किती कुठल्या कुठल्या समाजाची जात पडताळणी रद्द झाली आहे. केवळ आता मराठा समाजाच्या लोकांची झाली का की इतर लोकांची झालेली आहेत, त्याचा डेटा आपल्याला त्या ठिकाणी वेबसाईटवरून घेता येईल. पण मला असं वाटतं डेटा येईल एखाद्या वेळी, तुम्ही घेऊ शकाल. तर मला असं वाटतं की जात पडताळणी समितीचे जे अधिकार आहेत ते अर्धन्यायिक अधिकार आहेत. त्यांच्या अधिकारामध्ये कुणालाही सरकारला बोलायचा अधिकार नाही. मंत्री तर बिलकुलच त्या ठिकाणी फोन करू शकत नाही, कारण त्यांना तो असा अधिकार नाही. याच्यामध्ये परत एक विचारायचं की निवडणुकीच्या आधी ज्यावेळेस अर्ज दाखल करतात त्यावेळेस अनेकांनी प्रमाणपत्र घेण्याच्या ऐवजी नंतर घेतल्याची मुभा पण होती अर्थात प्रमाणपत्र सादर करण्याची जातपत्र. आता हे प्रकरण हळूहळू समोर येत आहे. मग याला काही जण राजकीय रंग देऊ पाहतायत का की प्रशासकीय कामकाजामधली ही त्रुटी होती म्हणून या गोष्टी समोर येत आहेत? मी तुम्हाला वारंवार सांगतोय, आपण वारंवार रिपीट करताय की तुम्ही या प्रकरणामध्ये जात पडताळणी समिती ही स्वतंत्र अधिकार असलेली समिती आहे. यामध्ये कुठलाही मंत्री सरकारचा काही त्या ठिकाणी अधिकार नसतो. ती समिती त्यांच्याकडे असलेले डॉक्युमेंट पुरावे बघून निर्णय करतं. त्यामुळं आधी आपण कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर त्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी कमिटी ही आहे. त्यामुळं या व्हॅलिडिटी कमिटीने समजा किंवा जात पडताळणी समितीने जर समजा एखाद्या वेळी काही निर्णय दिला असेल, तो चुकला असं वाटत असेल, त्याला हायकोर्टमध्ये जाण्याची मुभा आहे. ठीक आहे, तो आरोप करणं त्यांचं काम आहे. आरोपावर काही उत्तर दिलं पाहिजे. माझी काही त्या ठिकाणी असं आरोप प्रत्यारोप रोज त्या ठिकाणी करण्यात माझं पिंड नाही, मला ते करायचं नाही. कुठल्याही जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर बावनकुळे असे बोलले हे करायचं नाही आहे. मला फक्त वस्तुस्थिती सांगायची आहे की जात पडताळणी ही स्वतंत्रपणे काम करणारी एक कमिटी आहे. त्याच्यात कुणालाही अधिकार नाही. कुणाला जर वाटतं की आमच्यावर अन्याय झाला तर हायकोर्टमध्ये तातडीनं त्याच्यावर सुनावणी घेता येतं किंवा हायकोर्टमध्ये अपील करता येतं. त्यांनी काय बोलले यावर मी काही उत्तर वारंवार देणे काही योग्य नाही. मी जे माझ्याबद्दल सांगितलं की कुठल्याही मंत्र्यांना जात पडताळणी समितीला फोन करण्याचे, सूचना देण्याचे अधिकार नाही. असं आहे, मी वारंवार सांगतो, जरांगे पाटील काय बोलले याचं उत्तर देण्याकरता खऱ्या अर्थाने मी त्यांचं प्रत्युत्तर देणार नाही. मी वस्तुस्थिती सांगेल की वस्तुस्थिती ही आहे. आता वस्तुस्थिती मी मांडली आहे. त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी काय बोलले याच्याबद्दल मला फार काही या ठिकाणी ते प्रत्युत्तरात जायचं नाही. भाजपच्या संघाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मुलं आहेत. मला जो संवाद साधायचा होता तर तो दिल्लीच्या जंतर मंतर मधल्या तरुणांशी साधायला पाहिजे. संजय राऊत साहेबांना अजूनही संघ समजला नाही, त्यामुळे ते असे बोलतात.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अमरावतीमध्ये एक सावजी आपला खाद्यपदार्थ जो विदर्भात आहे त्याच्या संबंधित त्यांचं पर्सनल स्टेटमेंट होतं ते. त्यांनी असं म्हटलं होतं की मी जर सावजी खाल्लं तर एक महिना हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. त्या अनुषंगानं आता बघायला गेलं तर नागपुरामध्ये सावजी अन्नपदार्थ वाटपातलं जे भोजनालय आहे ते आक्रमक झाले, सावजी समाज आक्रमक झाला आहे. तुम्ही कसं बघताय? कारण तुम्ही लोकनेते आहात.